नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. वैमानिकाचे शेवटचे शब्द आणि RAT रॅट शॉर्ट फॉर्म, ह्या रॅटची जी उकल झालेली आहे, जी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञाने केली आहे, आणि त्यामुळे असं आता लक्षात येतं आहे की अहमदाबादमध्ये जो दुर्दैवी विमानाचा अपघात घडलाय त्याची जवळपास उकल होत आलेली आहे. आणि हे का महत्वाचं आहे? जरी मी स्वतः तंत्रज्ञ नसलो या क्षेत्रातला, तरी पत्रकाराचं जे आद्य कर्तव्य ते म्हणजे माहिती मिळवणं, ती तपासणं, ती गाळून घेणं आणि ती देशासमोर जगासमोर मांडणं, हे त्याचं आद्य कर्तव्य. आणि म्हणून कॉकपिटमध्ये जाऊन आपले स्क्वॉड्रन लीडर असलेले अजय परांजपे सर यांनी जे उत्तम विश्लेषण केलं आणि महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना ते आवडलं, तर माझं म्हणणं पुढं तेच आहे की तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. ती गोष्ट नाही, त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे त्यांनी ह्या विमान अपघाताचं विश्लेषण केलंय. पण आता जो अहमदाबाद पोलिसांनी कन्फर्म केलेला वैमानिकाचा शेवटचा संदेश आहे, मेडे ज्याला आपण म्हणतो, तो काय बघा. थ्रस्ट मिळाला नाही, कोसळतोय. थ्रस्ट मिळाला नाही, कोसळतोय. मेडे मेडे असे शेवटचे शब्द आहेत वैमानिकाचे. थ्रस्ट मिळाला नाही, कोसळतोय, मेडे 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 असे 3 त्यांनी शब्द नोंदवले. आणि हे शब्द हे 171, जो आता त्यांनी एअर इंडियानी 171 हा शब्दच वापरायचा आता नाही असं ठरवलंय, तो नंबर, तो क्रमांक, हे कॉकपिट मधून नोंदवले गेलेले शेवटचे शब्द. आता हे तर स्पष्ट झालंय, थ्रस्ट मिळत नाही म्हणजे त्याला जी ताकद हवी आहे ती मिळत नाहीये असं वैमानिकांनी शेवटच्या क्षणाला सांगितलं. मी हे पोलीस दप्तरामध्ये नोंदवले गेलेले शब्द तुम्हाला सांगतोय, एक्सक्लुझिव्ह शब्द आहेत हे. आणि 171च्या कॉकपिटमध्ये नोंदवले गेलेले हे जे शेवटचे शब्द आहेत, हे BJ मेडिकल कॉलेजमध्ये ते विमान आदळण्याच्या आधीचे आहेत. अहमदाबाद पोलिसांनी याला डिस्ट्रेस कॉल असं म्हटलेलं आहे. आणि या डिस्ट्रेस कॉल नंतर मग विमानाचा ATCशी असलेला संपर्क संपला, तुटला. आता आणखीन एक नवीन माहिती आली आणि मग नंतर मी रॅटकडे येईल. ती माहिती अशी आहे की विमानतळावरती एकूण 3.5 एवढी अंतराची, किलोमीटर एवढी अंतराची विमान धावपट्टी होती. श्री अजय परांजपे सरांनी काय सांगितलं, तर वैमानिक पूर्ण धावपट्टीचा वापर करत नाही, ही पण मला कळालेली आहे. अर्थात आपला त्याच्याशी कधी संबंध येत नाही म्हणून वापर करत नाही. तो काय करतो, तर धावपट्टीचा एक विशिष्ट असा टप्पा गाठण्याच्या आधीच, ती पूर्ण धावपट्टी वापरली जाण्याच्या आधीच तो टेक ऑफ करतो. ते का करतो, तर ती शेवटची जी धावपट्टी आहे तेवढं अंतर असायला हवं की जेव्हा वैमानिकाच्या लक्षात येईल की आपल्याला इमर्जन्सी लँडिंग किंवा इमर्जन्सी आलेली आहे, आणि मग त्यावेळेला तो त्याच्याकडे असलेले वेगवेगळे उपकरणं वापरून टेक ऑफच्या आधी विमान थांबवू शकतो. ह्या केसमध्ये जी पोलीस दप्तरी नोंदवली गेलेली माहिती आहे त्याप्रमाणे विमानतळावरील 3.5 किलोमीटर लांबीची धावपट्टी पैकी यांनी जी धावपट्टी वापरलेली आहे ती जेवढा थ्रस्ट मिळण्यासाठी आवश्यक होती तेवढीच धावपट्टी वापरलेली आहे. ती 2.5 किलोमीटरची धावपट्टी वापरली गेली आहे, जी मोठ्या जेट विमानासाठीची आवश्यक होती. आणि थ्रस्ट मिळाला नाही हा जो शब्द आहे तो या अर्थाने महत्वाचा आहे. मग बाकीच्या जे तपशील आहेत की ब्लॅक बॉक्स अजून मिळालेला नाहीये. आत्ताच विजय रुपाणी, जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आज आपल्या हयात नाहीयेत, त्यांच्यासह इतर जे दुर्दैवी जीव आहेत. आणि मला नुसत्या कल्पनेला असा थरकाप होतो की जेव्हा हे लक्षात येतं की त्यांचा जीव एका क्षणामध्ये जे होत्याचं नव्हतं झालं, मोठा ब्लास्ट झाला, त्यात होरपळून गेला, तर तो ब्लॅक बॉक्स मिळालेला नाही. आणि मग आता सगळ्या 787 ह्या सगळ्याच विमानाची सध्या तपासणी केली जाणार आहे. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे RAT रॅट, ह्या रॅटचं विश्लेषण फार महत्वाचं आहे. एक अत्यंत तज्ज्ञ असलेले आणि ज्यांचा जगभरामध्ये ह्या संदर्भामध्ये आता त्यांनी केलेले व्हिडिओज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहिले जात आहेत. तर त्या पायलटनी ह्या रॅटबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे, कॅप्टन स्टीव्ह. आणि कॅप्टन स्टीव्हचा व्हिडिओ तुम्ही खरोखर जाऊन बघा, मी तो संपूर्ण बघितला, इंग्रजीमध्ये. त्यांनी असं सांगितलंय, वाय द रॅट चेंजेस एव्हरीथिंग. त्यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक तर पक्षी येऊन धडकला असावा दोन्ही विमानामध्ये, वैमानिकाची चूक असावी, आणि अशी कुठली तरी गोष्ट जी तुम्हाला म्हटलं होतं मी, फ्लिप फ्लॉप जे त्याचे उडे आहेत, जे लँडिंग आणि टेक ऑफसाठी महत्वाचे असतात. आता मात्र कॅप्टन स्टीव्हचं मत वेगळं आहे आणि रॅट ह्या थेरीवरती ते आहे.
त्यांचं असं म्हणणं आहे की फ्लाईट AI-171 ही एअर इंडियाची एक फ्लाईट आहे ज्याच्यामध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि ते ड्युअल इंजिन फेल्युअर आहे असं आता कॅप्टन स्टीव्हनी स्वतःच्या अधिकारवाणी शब्दामध्ये सांगितलं. आणि ते का, तर त्यांनी एक व्हिडिओ, जो मूळचा व्हिडिओ आहे, जो असा ना विमान येऊन आदळतं आहे असा जो मूळचा व्हिडिओ आहे त्याबद्दलचे तपशील हे बारकाईनं अभ्यासले. तर या रॅटबद्दलचं त्यांचं असं मत आहे की रॅम इयर टर्बाईन हे एक विमानातलं आपत्कालीन यंत्र आहे जे अगदी विमानाच्या नाकाच्या जवळ ते जेव्हा इमर्जन्सी येते त्यावेळेलाच ते वापरलं जातं. आणि ती इमर्जन्सी केव्हा येते, जे इंजिन आणि मुख्य एनर्जी ऊर्जा प्रणाली बंद पडल्यानंतर ते आपोआप सुरू होतं. ते त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः त्याला असं सर्कल करून दाखवले. तो व्हिडिओ तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय. रॅट हा एक छोटा टर्बाईन आहे जो विमानाच्या बाहेरील हवेच्या दाबानं फिरतो आणि आपत्कालीन स्थितीमध्ये जेव्हा की सगळी विमानातली एनर्जीची व्यवस्था बंद पडलेली आहे त्यावेळेला तो वीज निर्मिती करतो. यामुळं विमानाचं हे महत्त्वाचं यंत्र जसे की हायड्रोलिक सिस्टीम, नेव्हिगेशन आणि कंट्रोल पॅनल कार्यरत राहतात जेव्हा तो स्वतःच्या क्षमतेनं विमानातली सगळी यंत्रणा बंद पडल्यानंतर स्वयंस्फूर्तीनं विजेची निर्मिती करतो. दॅट इज कॉल्ड रॅट. आणि आता या व्हिडिओमध्ये त्यांनी जे सर्कल करून दाखवलं आहे त्याप्रमाणे त्याचा जो आवाज आणि तो जो रॅट जो त्यांनी सर्कल करून दाखवला आहे, तर त्यांचं असं मत आहे की या रॅटचं जे महत्त्व आहे, जो व्हिडिओ आता दिसतोय की फ्लाईट AI-171 मध्ये रॅटचा वापर झाल्याचे दृश्य आणि ध्वनी पुरावे, आता जे तुम्ही ऐका थोडेसे. हे ऐकले. आता हे जे ध्वनी पुरावे आणि तो जो सर्कल केलेला भाग आहे त्यामुळं कॅप्टन स्टीव्हच्या म्हणण्यानुसार, जो त्यांचा स्वतःचा सिद्धांत होता की कॅप्टन पायलटच्या चुकीमुळे हे झालेलं आहे, तर त्यांचा असा विश्वास आहे आता आणि ते अत्यंत विश्वासानं सांगतायत की जेव्हा रॅट ऑपरेट झाल्याचं दिसतंय ह्या सर्कलमध्ये त्यामुळं ही वैमानिकाची चूक नसून दोन्हीही इंजिन बंद पडल्यामुळं हे झालेलं आहे. आणि म्हणून ही शक्यता अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने ते मांडतायत आणि त्यांचा एकूण पुराव्यानिशी मांडण्याचा भाग लक्षात आता घेता कॅप्टन स्टीव्ह यांनी या पुराव्यानुसार असं म्हटलंय की ही पायलटची चूक नसून रॅटच्या वापरामुळं हे लक्षात येत आहे की विमानाचे दोन्हीही इंजिन बंद पडलेले आहेत आणि त्या बंद पडलेल्या इंजिनामुळंच इमर्जन्सीमध्ये हे विमान अशा पद्धतीनं, ज्याला आत्ता जो सुरुवातीचा मुद्दा होता की पायलट म्हणाला की मेडे मेडे थ्रस्ट मिळत नाही, ताकद मिळत नाही, तर याचा अर्थ असा की या विमानाचं इंजिन बंद पडल्यामुळं किंवा ऊर्जा निर्मितीची साधनं बंद पडल्यामुळं आता ती थ्रस्ट मिळाली नाही आणि विमान केवळ 1 मिनिटामध्ये दन करून ते खाली कोसळलेलं आहे. आणि आता माझ्याकडे जे नवीन तपशील आले त्याच्यानुसार हे पूर्ण 3.5 किलोमीटरची एअर स्ट्रिप वापरून सुद्धा जे रॅट प्रणालीचं बाहेर येणं दर्शवत आहे की एकतर ऊर्जा प्रणाली बंद पडली, दोन्हीही इंजिन बंद पडली आणि त्यामुळं वैमानिकाचं संपूर्ण स्वतःचं कौशल्य असून सुद्धा हे विमान दुर्दैवाने त्या BJ मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या हॉस्टेलवरती पडलं. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की हे अत्यंत सूक्ष्म असं विश्लेषण पोलीस दप्तरी नोंदवलेल्या नोंदीनुसार आणि कॅप्टन स्टीव्हनी केलेल्या विश्लेषणानुसार आहे आणि ते मला अधिक विश्वासार्ह वाटतं आहे. आपला हाच प्रयत्न आहे की आपल्या प्रेक्षकांना साध्या सोप्या भाषेमध्ये याचं सगळं विश्लेषण मिळायला हवं, कारण ते आवश्यक आहे समजून घेण्यासाठी. थांबूया. थँक्यू.